कुणी तिकीट देता का तिकीट हे नाटक, हे नाराजी नाट्य महाराष्ट्रात तुफान गाजतंय आणि या नाराजी नाट्याचे प्रयोगही काही थांबायला तयार नाहीयेत। नाशिक भाजपमध्ये तर रोज एक नवा प्रयोग सुरू आहे। इनकमिंगनं भारावून गेलेल्या भाजपच्या नेत्यांना निष्ठावंतांनी भानावर आणायला सुरुवात केली आहे। निष्ठावंत इतके चिडलेत की नेत्यांना कुठल्या कार्यक्रमाला जाणं सुद्धा मुश्किल झालंय। नाशिकमध्ये एबी फॉर्म मिळवण्यासाठी निष्ठावंतांना आमदाराच्या कारचा पाठलाग करण्याची वेळ आली। काहींना तर रस्त्यावर उभं राहून तोंड जोडून घ्यावं लागलं। पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून अनेकांना रडावं लागलं। याचं मुख्य कारण होतं ते पक्षात आलेले उपरे। निवडणुकीच्या 1 वर्ष आधीपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालं होतं। सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, शाहू खैरे, विनायक पांडे, प्रशांत दिवे, रत्नमला राणे, अशोक मुर्तकड यासारख्या दिग्गजांना भाजपाने पक्षात प्रवेश दिला। इतकंच नव्हे तर त्यांना उमेदवारी देत निवडून आणण्याचा शब्दही दिला। उपऱ्यांच्या घरात 3-3 उमेदवारी देण्यात आल्या। त्यामुळे आपल्यावरती अन्याय झाल्याची भावना भाजपामधील निष्ठावंतांनी व्यक्त केली आहे। या प्रवृत्तीविरुद्ध, या सगळ्या घटनाक्रमाविरुद्ध माझा हा आवाज आहे। मी भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती। मला एबी फॉर्म न मिळाल्यामुळं आता माझा फॉर्म हा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी व्हॅलिड झालेला आहे। घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच। पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे। विधानसभेची पुनरावृत्ती केल्याशिवाय मी थांबणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो। नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी झालेला पाठलाग, कार्यकर्त्यांनी केलेला राडा यामुळे भाजपाची राज्यभरात प्रतिमा मलिन झाली। या सर्व प्रकरणी पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठवला जाईल अशी सारवासारव शहराध्यक्षांनी केली। पदाधिकारी कार्यकर्त्यांचा घेराव म्हणता येणार नाही, त्यांच्या भावना होत्या, त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्या भावना मी लिखित स्वरूपात घेतल्या। प्रदेश भाजपकडे त्या भावना पाठवणार आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की निष्ठावंतांवर अन्याय झाला, त्या भावना होत्या, त्यांच्या उत्स्फूर्त भावना होत्या, त्याप्रमाणे त्यांनी व्यक्त केल्या। सुधाकर बडगुजर यांनी एकाच घरातून तब्बल 3 उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत 3 एबी फॉर्म जोडले। त्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाग्यश्री ढोमसे यांचा एबी फॉर्म निवडणूक आयोगाने बाद ठरवला। दिनकर पाटील, अमोल पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाच्या प्रेम पाटील, सविता गायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। तर विनायक पांडे, शाहू खैरेंच्या भाजप प्रवेशामुळे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश मोरे यांनाही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला। शहरातील अनेक प्रभागात आयाराम आणि उपऱ्यांमुळे भाजपाचे निष्ठावंत नाराज झाले। परिणामी निवडणुकीत भाजपाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। नाशिक भाजपमध्ये एबी फॉर्म वाटपावरून बराच राडा झाला। पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। एबी फॉर्म मिळवण्यासाठी कोणी कार्यालयात घुसलं तर कोणी आमदारांच्या कारचा पाठलाग केला। यात काहींना उमेदवारी अर्ज मिळाला तर ज्यांना नाही मिळाला त्यांनी पक्षाविरोधात संताप व्यक्त केला। पण नाशिकमधला भाजपचा एका उमेदवाराचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला। उमेदवारी आणि एबी फॉर्मच्या नादात रंगलेल्या राजकीय सारीपाठाच्या खेळात एक गरीब आणि दिव्यांग इच्छुक उमेदवारावर तोंड झोडून घेण्याची वेळ आली। बाळासाहेब घुगे असं त्यांचं नाव आहे। उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी आत्मक्लेश करून घेतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। भाऊ मला 200 रुपये दे, मी अख्ख्या लोकांना निघताहून कार्यक्रम केला, पण येईल मला टाळगोळा। बाबू काय नाही, काय त्याला काय गं, आपण केलं काय कामाच्या भीक मागून अरे आखी मला लोक बोल राहिले, तुला भीक मागितलं, लोकांजवळ भीक मागितलं। अहो आम्हाला मला फोन येणार आहे आकाला, पण मला ते केलं, मला फोन येईल बाळासाहेब, तुम्हाला फोन येईल का ना, फोन का काय ती चहा नाही गेली परत का तिकीट घेऊन आली। जर मला देणे आपल्या इकडे नाही देणार नाही तर मी डायरेक्ट आत्महत्या करणार आहात। मला जगायची अपेक्षा राहिली नाही।